श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. या चॅनलवरती तुम्हाला दत्त संप्रदायातील जेवढे काही सद्गुरू आहेत त्यांच्याविषयी माहिती सांगण्याचा आणि त्यांचे लोकांना आलेले अनुभव सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर या माझ्या प्रयत्नांना तुम्ही नक्की साथ द्याल अशी आशा बाळगते. तर आज श्रावण शुक्ल चतुर्थी आणि नागपंचमीचा उपवास आदल्या दिवशी करतात, म्हणून श्रावण शुक्ल चतुर्थीला नागचतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी काय होतं ना, बहीण आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावे म्हणून आणि त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी त्याच्या नावाने उपवास करते. 28/7/2025 या दिवशी म्हणजे आज नागचतुर्थी उपवास आहे. नागचतुर्थीचा उपवास केल्याने काय होते बरं, तर सर्पभय आणि विषभय नाहीसे होते असे मानले जाते. आणि हा महिना श्रावणाचा आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी. श्रावण महिना म्हणजे महादेवाचा महिना आणि या महिन्यामध्ये केलेली सेवा, कोणतीही सेवा असो, जसं की नवनाथ महाराजांच्या ग्रंथाचं पारायण करणं झालं, गुरुचरित्राच्या ग्रंथाचं पारायण आणि महादेवाला प्रिय असलेली रुद्राभिषेकाची सेवा जर केली तर तुमच्या इच्छा लवकर बरे होतात. तसं तर महादेवाला भोळा महादेव म्हटलं जातं. तुमच्या एका पाण्याच्या लोट्याने सुद्धा खुश होणारा देव म्हणजे महादेव. आणि महादेव, देवांचे देव महादेव हे खूप श्रेष्ठ आहेत. आणि महादेवाला भोळा महादेव म्हणण्याचं एक कारण म्हणजे असं की त्याचा उल्लेखही गुरुचरित्रात केला आहे. रावणाच्या आईला ज्या वेळेस पिंड सापडत नव्हती पूजेसाठी, त्यावेळेस रावणाची आई चिंतेत होती. त्यावेळेस रावण विचारतो, आई काय झाले वगैरे, तर ती सांगते की माझ्याकडे पिंड नाही. तर तो रावण म्हणतो की मी स्वतः महादेवाला इकडे घेऊन येतो. तर तो जातो महादेवाकडे आणि महादेव इतके भोळे तर ते काय करतात, त्याला रावणाला आपलं ना आत्मलिंग देतात. आणि महादेव त्यांना रावणाला सांगतात की ह्या आत्मलिंगाची जर तू 3 वर्ष पूजा केली तर तू अमर होशील. आणि ते महादेवाला आत्मलिंग देतात महादेव स्वतः. हे पाहून सर्व देवांना खूप भीती वाटते की महादेवाने तर स्वतःचं आत्मलिंग त्या रावणाला देव केलंय, तर या सृष्टीचं आता काही खरं नाही. ब्रह्मा देव एक छानशी कल्पना करून त्या आत्मलिंगाला रावणापासून सुटवतात आणि जेथे ते आत्मलिंग पडले त्या क्षेत्राला गोकर्ण क्षेत्र म्हटलं जातं की जे महाबळेश्वराकडे स्थित आहे. तर या कारणामुळे महादेवाला भोळा शंकर म्हटलं जातं. आणि तुम्ही विचार करा, रावणाने नुसतं पूजेसाठी मागितलं तर स्वतःचं आत्मलिंग दिलं, तर महादेव जे देव आहेत ते खूप भोळे आहेत. आणि तुम्ही या महिन्यामध्ये मनोभावे जरी एक लोटा पाणी जरी घातलं किंवा नमस्कार जरी केला ना, तुमच्या इच्छा ते नक्की पूर्ण करतील. आणि ज्या देवापुढे काळही नतमस्तक होतो असा देव म्हणजे महादेव. आणि या महादेवाची सर्वात प्रिय जी सेवा आहे ती आहे रुद्राभिषेक. असं म्हणतात भगवान शंकराला ना रुद्राभिषेकाची सेवा खूप आवडते, अत्यंत प्रिय अशी सेवा आहे. तर रुद्राभिषेक केल्यानंतर त्याचं जे तीर्थ असतं ते पृथ्वीवरील अमृता समान असतं असं मानलं जातं. सर्व आजार, आधी, व्याधी, बाधा आणि सर्व दुर्धर व मृत्यूसम आजार यावर रामबाण इलाज म्हणजे रुद्राभिषेकाचे तीर्थ. रुद्राभिषेकाच्या तीर्थाने वास्तूतील सर्व प्रकारचे वास्तुदोष नाहीसे होतात. सर्व प्रकारचे पितृदोष रुद्राभिषेक केल्याने नाहीसे होतात. रुद्राभिषेक करून तीर्थ घेतल्याने सर्व प्रकारच्या व्यसनापासून सुटका होते. कुबेराचे स्वामी भगवान शंकर असल्याने रुद्राभिषेकामुळे आपल्या कुटुंबावरील कर्ज नाहीसे होऊन लक्ष्मी प्राप्त होते.
व आर्थिक परिस्थिती सुधारते. तर रुद्राभिषेकाने सर्व इच्छा पूर्ण होऊन भौतिक सुखप्राप्ती होते. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असेल की रुद्राभिषेक नेमका कसा करायचा. तर रुद्राभिषेकाची जी दिंडोरी प्रणित केंद्र सेवा मार्गामध्ये जी सेवा दिलेली आहे, ती सेवामध्ये प्रथम आपल्याला श्री स्वामी स्तवन वाचायचे, त्यानंतर श्री स्वामी समर्थ जपाची एक माळ करायची आहे, तदनंतर श्री गणपती अथर्वशीर्ष, नंतरून राम रक्षा पूर्ण घ्यायची आहे. त्याच्यानंतर गायत्री मंत्र 24 वेळा घ्यायचा आहे, रुद्र गायत्री मंत्र 11 वेळा घ्यायचा आहे, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा घ्यायचा आहे, पंचप्रणव महामृत्युंजय मंत्र 5 वेळा घ्यायचा आहे, संजीवनी मंत्र 11 वेळा घ्यायचा आहे, अमृत संजीवनी मंत्र 3 वेळा घ्यायचा आहे, शिवमहिमम स्रोत जे मराठीमधलं पण वाचू शकता तुम्ही किंवा संस्कृतमधलं पण, त्यानंतर रुद्र मराठी संस्कृत 11 वेळा घ्यायचे, त्याच्यानंतरून शिवकवच घ्यायचे, त्यानंतरून श्रीसूक्त, तदनंतर पुरुष सूक्त, त्यानंतरून महामृत्युंजय कवच, त्यानंतरून दीर्घादायू महामृत्युंजय स्तुती आणि तदनंतर श्री कालभैरवाष्टक घ्यायचे आणि त्यानंतर सर्वात शेवटी एक बेलपत्र घ्यायचे आणि बेलपत्राने त्या महादेवाच्या पिंडीवर ठेवून 108 वेळा शिवनामावली घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो ही प्रार्थना घ्यायची. आणि जर शक्य झालंच तर त्या परब्रह्म ब्रह्मांड नायकाची आरती करायला विसरू नका. आणि याची जी सिक्वेन्स आहे मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, तर ते बघून घ्या तुम्ही. आणि तुम्हाला एवढी सेवा जर करणं शक्य नसेल तर जर शक्य झालं तर महामृत्यू जपाची एक माळ घ्या, साधारण 10 ते 15 मिनिट लागतात. आणि जर एवढंही शक्य नसेल तरी पाण्याच्या लोट्याने खुश होणारा महादेव आहे तो. तर मनापासून